सर, महापालिका निवडणुकीनंतर ज्या काही महासभा झाल्या, या महासभेमध्ये विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळाला होता. 2,500 कोटींचा घोटाळा हा प्रशासकीय कालावधीमध्ये झाला असा प्रकारचा आरोप भाजपने केला होता. तर याला उत्तर देताना राम नेपाळे यांनी चांगलं सुनावलेलं पाहिलं. प्रथमतः गेली 4 वर्ष इथे प्रशासन काळ चालू होता ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि या प्रशासकीय काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणेकरांसाठी विकासाकरता भरभरून निधी दिला. हजारो कोटीचा निधी शिंदे साहेबांच्या मार्फत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा स्वनिधी ॲव्हरेज बघितला तर वर्षाला 3,000 जमतो. तर 4 वर्षाचे कमीत कमी 12,000 कोटी हा महापालिकेचा स्वनिधी जमा होतो आणि राज्य सरकार, केंद्र सरकार हे सरकारच्या माध्यमातून जो आलेला निधी आहे त्याचं कुठेतरी प्रशासनाने नियोजन योग्य केलेलं नाही असं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना किंवा ठराविक नगरसेवकांना वाटत आहे आणि त्याचा आम्ही प्रशासनाला जाब विचारतात आमची लोक आणि मीही विचारलेलं आहे की त्याचा निधी किती आला आणि त्याचं नियोजन कुठे कुठे केलं गेलं त्याची माहिती द्या. माहिती प्रशासनाकडून मिळत नाहीये आणि आम्ही युती धर्म म्हणून निवडणुका लढवलेल्या आहोत आणि युती धर्म आम्ही पाळत आहोत. आम्ही शिवसेनेवरती कुठे आरोप केलेला नाहीये हे त्यांनी समजून घ्यावे. पण प्रशासनाकडे जो पण निधी आलेला आहे आणि स्वनिधी याचं जे नियोजन व्यवस्थित केलेलं नाही असा आमच्यावर संशय आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनावर आरोप करतोय. तरी मित्र पक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये हे त्यांना मी आवाहन करतो. तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे ठाण्यातील ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर, निरंजन डावकरे साहेब यांनी स्पष्ट युती धर्म करतो की आम्ही पारदर्शक कारभार ठेवू आणि पहारेकरीची भूमिका घेऊ. ही भूमिका भारतीय जनता पार्टीने युतीत लढवते वेळी पण बोललेले आहेत आणि त्याच्यानंतरही प्रत्येक वेळी हा आमच्या अजेंडा त्या पक्षाचा तो अजेंडा आम्ही यापुढेही कायम ठेवणार. सर, आम्ही युती धर्म पाळतोय पण आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला. आता युती धर्म तेही पाळतात, आम्हीही पाळतोय. पण याच्यामध्ये आमच्या कुठले सदस्यांनी किंवा आम्ही भारतीय जनता पार्टीने कुठे शिवसेनेवरती वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत. त्यांनी प्रशासनाकडे माहिती मागितलेली आहे आणि प्रशासनाच्या चुका आहेत त्या महासभेमध्ये येत आहेत. मग त्याचं त्यांनी मित्रपक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. नक्की आमची भूमिका काय आहे ती. फुकट वेगळं राजकारण करून आज लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. गेली 4 वर्षापासून प्रशासक काळामध्ये कामं झालेली नाहीयेत आणि प्रत्येक नगरसेवकांकडे अपेक्षा वाढलेल्या प्रभागामध्ये लोकांकडून. तर त्यांना पुरेसा निधी अजून दिलेला नाहीये. राहिली कामं तर त्याचा त्यांनी विचार करावा. आणि त्याचबरोबर आज स्पष्ट बहुमत महायुतीला दिलेलं आहे. जवळजवळ 76 नगरसेवक शिवसेना पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 28 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आज जवळजवळ 5 महिने होत आलेले आहेत. पण अजूनही स्थायिक स्टँडिंग असतील किंवा इतर समित्या आहेत त्या का नाही नेमणूक झाली. तर मित्रपक्षांनी तेही लवकरात लवकर करावे ही त्यांना मी आवाहन करतो. पण तुम्ही आरोप प्रशासनावरती केलाय पण तो आरोप प्रशासनावरती नसून सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवरती केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही जर ऍक्शन कराल तर ऍक्शनला रिएक्शन आम्ही देखील देऊ असते. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये कुठेतरी आणि मुरते. आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षाकडून शिवसेनेवरती कदा कोणी असे वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत. पण जर ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेचा स्वनिधी प्लस राज्य सरकार, केंद्र सरकारचा जो सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो महापालिकेला किंवा ठाणेकरांना जो डेव्हलपमेंट करता विकासाकरता जो निधी दिलेला आहे तर त्याचा योग्य नियोजन झालं की नाही हे बघणं आमचं कर्तव्य आहे. आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तो हा आमचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी घेऊ शकत नाही शिवून. तर आमचा हक्क आहे. आम्ही प्रशासनाकडे माहिती मागणारच आहोत आणि प्रशासनाच्या चुका असतील तर आम्ही भविष्यात वाभाडे काढूच आम्ही या भविष्यात.